आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। दादा तो आणि वहिनींच्या कष्टाने दवाखाना उभा केला ना, त्यामुळे गावातल्या लोकांचा आधारच झालाय बघ। आता तर हक्काचा आणि घरचा डॉक्टर भेटलाय। लोकांच्या सेवेपेक्षा काय मोठं असणार आहे? मला तुझ्यावर बोलायचीच इच्छा नाही आणि तुला काय करायचंय ना ते कर। अहो असं का करतायसा? सगळं तुम्हीच का ठरवतायसा? अहो माझं ऐकून तर घ्या थोडस। असं का करतायसा? ए अरे बाबांनो, काय झालं? का म्हणताय तुम्ही? बरं झालं सूर्यादा तू आलास। सांग की जरा यासनी समजावून। अरे ही माझ्या पोटातलं बाळ पडायला निघाले ती। तू सांग ही बरोबर आहे का? ती काय नाही, मी आत्ताच्या आत्ता डॅडीच्या दरबारात जाऊन मी न्याय मागणार आहे। आत्ता मला वहिनीचा फोन येऊन गेला। ती म्हणत होती की आत्ता सोनोग्राफीची काहीच गरज नव्हती। मग आपण इथं कशासाठी आलोय? बायको, अगं कधीतरी विश्वास ठेव ना माझ्यावरती। आता तुझ्याला तिथं बसून कळणार आहे का तुला सोनोग्राफीची गरज आहे का नाही ते? हे बघ, तू शांत राहा। इथून गेल्यानंतर आपण तिला रिपोर्ट दाखवू, मग तर झालं। तेजश्री आणि शत्रुघ्न निंबाळकर तुम्हाला बोलवलं। डॅडी, मी पूर्ण जमीन मागत नाही, पण माझ्या हक्काचं द्यायला भावाला काय म्हणून नाही म्हणा मला। तुम्हीच काहीतरी न्याय करा डॅडी। डॅडी डॅडी काय झालंय? अहो तो माणूस कावा धन कोकालतोय, आपलं गारानं सांगतोय, तुम्ही काहीच बोल ना। लक्ष कुठं आहे तुमचं? अरे लक्ष हितच आहे, पर चित्त हित नाही ना आमचं। आमचं सगळं चित्त त्या निकालाकडे लागलंय। चिरंजीवांचा फोन यायला हवा होता, काय करतायत कोणास ठाऊक। डॉक्टर, अपॉइंटमेंट होती आमची, सोनोग्राफी करायची होती। हो, होईल ना सोनोग्राफी। तू इथं काय करते? आणि हे जर मी तुला विचारलं तर तेजूला इथे का घेऊन आलायस तू? ते आपलं नाही सांगता येते ना। असं ना तेव्हाच होतं जेव्हा माणसाच्या मनात खोट असते। शत्रू, एका प्रेग्नेंट बाईला सोनोग्राफी सेंटरमध्ये फक्त 2च कारणासाठी घेऊन येतात। एक, तिचं चेकअप करायला, आणि दुसरं म्हणजे तिच्या पोटात मुलगा आहे का मुलगी आहे हे जाणून घेण्यासाठी। वहिनी म्हणजे नक्की काय म्हणायचंय तुला? तेजू, तू काय ऐकतीस अगं तिचं? तुळजा, हे नको ते आरोप आहे ना, मी सहन करणार नाही। अरे तिची सोनोग्राफी होऊन अजून 15 दिवस सुद्धा झालेले नाहीयेत, आणि तरी तू तिला इथे परत घेऊन आलेला आहे। बरं चल, मी मान्य केलं की तुझ्या मनात खोट नाहीये, मग सांग तरी तिला का घेऊन आलायस इथे? मी जेवढा विचार करते ना त्याच्यापेक्षा जास्त खालच्या थराला वागायची शपथच घेतली ना तुम्ही। मला लाज वाटते तुम्हाला या बाळांचा बाप म्हणून घेताना। अगं, याला बोलून काहीच फरक पडणार नाहीये। फरक त्या व्यक्तीला पडतो ना ज्याच्या मनात भावना असतात। तू जे करतोस ना तो एक गुन्हा आहे, आणि त्यासाठी मी तुला पुराव्यासहित पोलिसांच्या ताब्यात देऊ शकते, पण मी तसं करणार नाही। तुला ना तुझ्या कर्माने शिक्षा मिळेल। मीरा घेऊन जाते आता, आणि हो, डॅडींना पण स्पष्टच सांगणार आहे की तेजू आता माझ्या घरी राहणार आहे, जिथे ती आणि तिची बाळ सेफ असतील। चल तेजू। तुझा का ऐकून तर घे ना। तेव्हा आता आम्ही सांगितल्याप्रमाणे वाटण्या करून टाका, हा? आणि हा, या सगळ्याचं कागदपत्र करा, म्हणजे कसं आहे, पुढे कोणी शब्द फिरवला तर परत भांडण व्हायला नको। काय चल
जावई बापू काय झालं? कोण आहे हा? डॅडी ह्यो माझा नवरा माझ्या पोटच्या लेकराला मारायला निघालाय हो. ह्याला संशय आलाय की माझ्या पोटात पोरगी आहे म्हणून ह्यो असा वागतोय. ह्याला काय अधिकार आहे माझ्या पोटच्या लेकराला मारायचा? डॅडी तुम्ही योग्य तो न्याय करा. अहो जग कुठं चाललंय अहो. पुरी जगचे जग जिंकतात, आई वडिलांना सांभाळतात, पुरुषाच्या जोडीनं संसाराचा गाडा वाढतात. आणि हिनं पण त्याच बाईच्या पोटी जन्म घेतलाय ना, आणि ह्याला मुलगी नकोय. डॅडी तुम्हीच आता मला न्याय द्या. ए नकोय मला ती पोरगी, आणि बिना तिला जन्म देऊन देणार. जावई बाप शांत व्हा, शांत व्हा. आम्ही आहे ना. अरे बाबा, अरे बाईच्या पोटी काय घालायचं हे ठरवणारा देव असतो रे बाबा. तो देव ठरवणार, तेच लेकरू जन्माला येणार. आणि मला एक सांग, पोटी मुलगी आली काय बिघडलं? अरे फक्त बापाच नाही, नवऱ्याचं बी घर उजळून टाकण्याची ताकद असते पुरीत. जरा बाईकडे बघण्याची नजर तुमची बदला. आमची पोरगी नाही डॉक्टर झाली, हे असं लेकरू पाडून काय होणार आहे? त्यापेक्षा बायकोची काळजी घे, आणि पदरी काय पडल त्या बाळाचा चांगला बाप होण्याचा प्रयत्न कर. आणि तसं बी बाळ जन्माला येण्या अगोदर त्याची हत्या करणं लय मोठा गुन्हा आहे बाबा. छत्री सांगते. लय मोठा गुन्हा आहे. तसं बी डॅडीना पोरगान पुरगी यात भेदभाव केलेला अजिबात आवडत नाही बर का. पुरी रडू नको, रडू नको. आम्ही आहे ना तुझ्या पाठीशी. आणि परत याने जर काय त्रास दिला काही तर सरळ आमच्याकडे यायचं. आणि हे बाळ तू अजिबात पाडायचं नाही. तर काय बोलता आलं नाही मला. तू चल घरी, तुला दाखवतो. मला ती पोरगी नको या, आणि ती मी पाडणारच. जाऊ बापू, तुला एकदा सांगितलं कळत नाही. थांब ना तुझं. हे बघ, घरात सांगून काहीच उपयोग होणार नाही अगं. आणि तू दाजींना जर सांगशील ना तर ते गप बसणार नाही माणूस, आणि विषय कुठल्या कुठं जाईल. तेच हवंय मला. पण तेजूला मी आता इथे अजिबात राहू देणार नाही. तिच्या बाळांच्या जीवावर उठणाऱ्या लोकांमध्ये ना ती अजिबात सेफ नाहीये.